ह्या वर्षातील जुलै महिन्यात घडलेली ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना। क्षणार्धात जिवंत माणसं ही मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली। 19 जुलै बुधवार, वेळ रात्री 10:30 वाजता। बुधवार 19 जुलैची रात्र ह्या वाडीसाठी काळरात्र ठरली आणि गुरुवारची 20 जुलैची सकाळ महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी घेऊनच उगवली। रायगड जिल्ह्यातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडी गावाचा दरडीनं घास घेतला। इरशाळगडाच्या डोंगराचा एक भाग हा इरशाळवाडीवर कोसळला होता। इरशाळगडाचा डोंगर हा आकाशाच्या उशीला टेकून बसलेल्या आजोबासारखा दिसायचा। त्याच्या अंगाखांद्यावर इरशाळवाडी ही जेमतेम 250 लोकवस्तीचं गाव। या गावातील अनेक उन्हाळे पावसाळे हे या आजोबांनी पाहिले होते। या वाडीचं अर्थकारण ह्या गडामुळे बदलू देखील लागलं होतं। इथल्या लोकांना रोजगार मिळू लागला होता, पण त्या रात्रीत काळानं घाला घातला। इरशाळवाडीतील अनेक घरातील लोक हे रात्री चटईवर अंग टाकल्यावर आपल्या मुलामुलींच्या, लेकराबाळींच्या शिक्षणाची, नोकरीची किंवा मग लग्न कार्याची किंवा कोर्टात अडकलेल्या खटल्यांमधील निवाड्यांची स्वप्न डोळ्यात साठवत निद्राधीन झाली असतील आणि या झोपेतून आता आपण परत कधी उठणारच नाही हे त्यांना कुठं माहिती असेल। ज्या आजोबाच्या कुशीत आपण विश्वासानं विसावलोय तोच आपल्याला गिळून टाकणार याची पुसटशी कल्पनाही त्यांना आली नसेल। पण मृत्यू हे वास्तव आहे, पण तो इतकाही भीषण असू नये। या दुर्घटनेनंतर तिथली दुर्गम भौगोलिक स्थिती, अंधार आणि निसरडा रस्ता यांच्यामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणावरती अडथळे आले। पण तरीही बचाव कार्य हे वेगानं सुरू होतं। मृतदेह हाती आल्यावर नातेवाईकांचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता। नातेवाईक आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करत होते। या वाडीतल्या माणसांच्या मुख्य उपजीविकेचं साधन होतं ते म्हणजे शेती, आणि इथली शेती ही सुद्धा बळीराजाची वाट पाहत होती। आणि वाचलेली गुरंही शेताच्या बांधावर आपल्या मालकाला साथ घालत होती। परिसरात वेड्या पिशासारखा पाऊस हा कोसळत होता। सोबतीला होता तो सोसाट्याचा वारा। एरवी शांत असलेली वाडी अचानक किंकाळ्या, मायबाप लेकींच्या आक्रोशानं भरून गेली होती आणि आईचे डोळे आपल्या लेकरांना, मालकाला शोधत होते, तर एका बापाची नजर आपल्या पत्नी आणि वृद्ध आई वडील आणि लेकरांना शोधत होती। क्षणार्धात टुमदार डौलदार वाडीचं चित्र हे काळ बनून आलेल्या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली पुसलं गेलं होतं। डोंगरावरचा काही भाग हा अधाशासारखा अख्खा गावावरती कोसळला आणि इरशाळवाडी हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव हे क्षणार्धात गुडूप झालं होतं। डोंगरावरून आलेल्या दगडमातीखाली जे निष्पाप जीव दबले त्यांचा आवाजही काही क्षणात शांत झाला। जे सुदैवानं वाचले त्यांची एकच धावपळ उडाली। कुठे धावू, कुठे पळू, कोणाला बोलवू, मदतीसाठी कोण येईल, काय करू नी काय नाही, माझा बाबा, माझा दादा, माझी आई, बहीण, भाऊ, काका, मावशी, काय झालं असेल? देवाचा धावा, डोक्याला हात आणि डोळ्यातून घळाघळा ओघळणाऱ्या अश्रूंशिवाय कुणाच्याच हातात काहीच उरलं नव्हतं। बचाव कार्यात जे मृतदेह सापडत होते ते वाडीच्या जवळच दफन केले जात होते। काहींनी त्यांचं अख्खं कुटुंब गमावलं, तर काहींचं कुटुंब वाचलं होतं पण घर गेलं होतं। काही मुलं शाळेत वस्तीसाठी गेली होती, ही मुलं शाळेत होती आणि जागी होती म्हणून वाचली। दरड कोसळताना ही मुलं बाहेर पडली, पण त्यांचे नातेवाईक घरात होते त्यामुळे ते मात्र ढिगाऱ्याखाली गाडले गेले। निसर्गाच्या कुशीत वसलेली ही वाडी, इतकी वर्ष तिचं निसर्गाशी जवळचं नातं होतं आणि म्हणून निसर्गही आता संकेत देऊ लागला होता। तो संकेत जर वेळीच ओळखला गेला असता तर आज चित्र वेगळं असतं।
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून शनिवारी 22 जुलै संध्याकाळी 7 वाजता बचाव कार्य हे थांबवण्यात आलं आणि एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीत बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफ, एसडीआरएफ, नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसोबतच इतर स्वयंसेवी अनेक संस्था ह्या दिवस रात्र झटत होत्या। 1100हून अधिक व्यक्ती या बचाव कार्यात सहभागी झाल्या होत्या। इर्शाळवाडीत एकूण 48 कुटुंब राहत होती। लोकसंख्या होती 219 आणि त्यापैकी 139 जण हे हयात तर 28 जणांचे मृतदेह सापडले होते, तर इतर 52 जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही। शोध न लागलेल्या वाडीत बाहेरगावहून पाहुणे म्हणून आलेल्या 4 जणांचा देखील समावेश होता। वाडीतील 31 विद्यार्थी विविध आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्यानं ते या दुर्घटनेमधून बचावले, तर नातेवाईकांकडे काही कारणानिमित्त गेलेल्या 16 जणांचेही या दुर्घटनेतून प्राण वाचले। पाळीव जनावरांनाही आपले प्राण गमवावे लागले। शोधकार्य थांबवलं तरी अडचणी मात्र तिथल्या संपलेल्या नव्हत्या। मातीचा ढिगारा पावसामुळे वाहून जाऊ शकतो, त्यामुळे त्या ठिकाणी काही दिवस रात्र पूर्ण वेळ पोलिसांचं पथक हे तैनात करण्यात आलं होतं। त्या परिसराला कुंपण घालण्यात आलं होतं आणि